महाल आणि आसपासच्या परिसरामध्ये जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला एफआयआर साम टीव्हीच्या हाती आता लागलाय। 38 वर्षांचा फहीम खान या हिंसाचारामागील मास्टरमाइंड असल्याची देखील माहिती आहे आणि हा उल्लेख एफआयआर मध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंच जमाव जमवून चिथावणी दिल्याचं देखील सध्या तरी सांगितलं जात आहे। निश्चितच ही बातमी मोठी म्हणावी लागणार आहे। तर या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड नेमका कोण हे आता या एफआयआर मधून समोर आलंय। कर रहे थे। ठीक है, प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संवैधानिक अधिकार है, लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहाँ की बात हुई। वहाँ पर जो है कलमे की चादर को जलाई गई, जिसमें हमारे कुछ बंदों ने जाके विरोध किया और उसके बाद में प्रकरण सामने आया और पुलिस वालों ने लाठीचार्ज सिर्फ एक पक्ष के ऊपर किया, जबकि वो शांतिपूर्वक ढंग से वहाँ बैठकर सिर्फ ये डिमांड रख रहे थे कि जिन्होंने कलमे की चादर जलाई उनको अरेस्ट करो और उनको लेकर आओ। नेमकं एफआयआर मध्ये लिहिलंय तरी काय, एफआयआर मध्ये नेमका कोणाचा उल्लेख आहे आपण बघूयात ग्राफिक्स मध्ये। गुन्हा दाखल केल्यानंतरही फहीम खाननं मोठा जमाव जमवला। आवाहनानंतरही कट रचून प्रत्यक्ष याशिवाय सोशल मीडियावरून चिथावणी दिली असा उल्लेख या एफआयआर मध्ये आहे। जमावानं हातात कुऱ्हाड दगड लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरवली। पेट्रोल बॉम्बने पोलिसांवर हल्ला केला, अश्लील शिवीगाळ केली। याशिवाय जर आपण बघितलं पोलिसांना घातक शस्त्र दगडानं मारहाण करून जखमी केलं हे देखील बघायला मिळतंय। मात्र हा फहीम खान नेमका आहे तरी कोण आपण तेही बघूयात। फहीम खान 38 वर्षीय एक व्यक्ती आहे। फहीम खानचं शिक्षण 10वी पर्यंतच झालेलं आहे। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा तो मात्र शहर अध्यक्ष आहे। फहीम खानचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालाय। हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या फहीम खानवर आहे। तर आपण पाहतोय दंगल नेमकी कुणी पेटवली या संदर्भातली ही अतिशय धक्कादायक माहिती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। फहीम खान हा तोच व्यक्ती आहे ज्याने खरं तर चेतावणी दिली आणि ज्यानं ही दंगल पेटवलेली आहे। फहीम खान हा या संपूर्ण दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचं आता समोर आलेलं आहे। तर साम टीव्हीवर धक्कादायक अशी माहिती समोर आली, एफआयआर सुद्धा समोर आलेली आहे आणि या एफआयआर मध्ये फहीम खान या व्यक्तीचा उल्लेख असल्याचं कळत आहे। नागपूर पोलिसांची ही एफआयआर असल्याचं आपण पाहतोय। नागपूरमध्ये खरं तर परवा अतिशय मोठा राडा झालेला होता, ताणतणावाची परिस्थिती, 2 गट आमने सामने आले आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार असलेला फहीम खान याच्या संदर्भात मोठी माहिती आता साम टीव्हीवर आपण पाहतोय। हे बघा, इथं राहणारे इथंच बाजूला राहणारे अस्लम आहे, त्याच्या घरी पण त्यांच्या घरावर जाऊन CCTV कॅमेरे फोडले, त्याच्या घरात घुसले। त्यांना माहित नव्हतं का हा मुस्लिमचं घर आहे म्हणून। तिथं पण कोण म्हणजे ते बाहेरचे लोक असायला पाहिजे, त्यांच्या घरी गेले म्हणजे ते बाहेरचे लोक असायला पाहिजे ना। हे जे घटना घडलेली आहे, कोणाला काय माहित हा कोणाचा घर आहे काय आहे। तो पण तिथं राहतो, मुस्लिम माणूस तिथं राहतो, असं त्याच्या घरी पण गेलेले आहेत ना। म्हणजे हे जे लोक आलेले ते बाहेरचे लोक असायला पाहिजे। सर, MDP पार्टीच्या शहराध्यक्षाचं जसं नाव आहे, म्हणजे एफआयआर मध्ये सगळ्यांचेच नाव आहे त्यापैकी आहे, तर यांचा रोल काय होता नेमका असं तुम्हाला, याबद्दल त्यांनी प्रक्षोभक भाषण केले असा पोलिसांचा आरोप आहे, तसा गुन्हा दाखल। त्यांनी कोर्टासमोर असं सांगितलं की मी स्वतः कंप्लेंट दिलेले, जे घटना घडलेली आहे दुपारी 2:30 वाजता जी घटना घडलेली, मी स्वतः पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो होतो। त्यांनी काही रिपोर्ट घेतली नाही, म्हणजे मी कंप्लेंट आहे त्याच्यात, फक्त तो असा म्हणाला आणि त्याचा काही रोल आहे तसा तो काही कोर्टासमोर म्हणावा। हे
नागपूरमध्ये राड्याआडी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली आहे असा आरोप केला जातोय। गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे। घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी केलेली असताना ही घोषणाबाजी झाली असल्याचं म्हणत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय, मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता धार्मिक वातावरण चांगलंच पेटलं असल्याचं दिसतंय, तर जिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथी लोकांकडून वस्ती खरेदी करू नका असा संकल्प हिंदू समाजाच्या लोकांनी केलाय। हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून वस्तू खरेदी करू नका असं आवाहन केलं जातं। नागपुर में इतनी बड़ी घटना घटी है जो जातिवाद के आधार पे दुकानें तोड़ी गई है, जातिवाद के आधार पे कारें जलाई गई है, तो ये घटना बहुत ही निंदनीय घटना है। और हिंदू समाज आज सोया है, इसका मतलब ये नहीं है कि सोया है। हम भाईचारा हम चाहते हैं, लेकिन ये हमको चारा बना रहे और खुद भाई बन रहे। तो ये इसके लिए आज हम लोग संकल्प ले रहे हैं यहाँ पे कि आने वाले दिनों में जो भी खरीदारी करेंगे वो हम अपने हिंदुओं से ही खरीदेंगे। आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे नागपूरमधून ही संतापजनक बातमी आहे। भालदारपुरा परिसरामध्ये हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेतलाय, महिलेच्या अब्रूवर हात टाकलेला आहे। एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या जमावानं केलेला आहे। अतिशय खळबळजनक घटना, तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती ही आता समोर आली असल्याचं आपण यावेळेस पाहतोय। या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला जमावानं मारहाण केली असल्याचं देखील बघायला मिळतंय। तिने साम टीव्हीशी बोलताना आपली आपबीती सांगितली आहे। मी होम पेशंट करायला आली होती ते हार्डे पेशंटकडे। आजींचं करून निघते म्हटलं मी, त्या गेटपाशी कोंबडी मुलं धावत आले आणि शिवीगाळ केली। तसंच मी आतून गेट लावलं, त्यांनी गोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले। समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो। मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती गोटे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली आणि कारचं धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलो आम्ही 14 जण होतो आतमध्ये। लेडी पोलिसांसोबत अश्लील चाळे करण्यात आलेले संतापजनक घटना अतिशय म्हणावी लागणार आहे। नागपूरमध्ये खरं तर ही संपूर्ण घटना घडली। तर नागपूरमध्ये दंगल सुरू असताना महिला पोलिसाच्या वर्दीवरती हात टाकण्यात आलेला आहे। अतिशय संतापजनक घटना म्हणावी लागणार आहे। अंधाराचा फायदा घेत पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या जमावाकडून झालेला आहे। माथे फिरूंनी महिला पोलिसाची वर्दी खेचत विवस्त्र करण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। इतर महिला पोलिसांना देखील जमावाकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे, अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे। नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडवरची ही संतापजनक घटना आपण पाहतोय। तर नागपूरमध्ये घडलेली ही घटना अतिशय संतापजनक म्हणावी लागणार आहे, कारण जर महिला पोलीस कर्मचारी सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांचं, सामान्य मुलींचं नेमकं काय हा प्रश्न उपस्थित करणारी ही घटना आहे। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहे, ज्या सर्वांचा आढावा आपण घेऊयात वेगवान स्वरूपात। नागपूर शहरामध्ये 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद आहे, मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळालाय। अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले, मात्र त्यांना परत फिरावं लागलंय। नागपूरमध्ये राड्यानंतर तणावपूर्ण शांतता बघायला मिळते। नागपूरमध्ये एकूण 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे। जागोजागी चोख बंदोबस्त तैनात आहे। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे।
नागपूरमधल्या संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी जवळपास 250 कोटींचा व्यापार ठप्प झाला. लग्न समारंभाचा काळ असल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. संचारबंदी काढून व्यापार सुरळीत व्हावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जाते. दत्तागाडीचा वकील साहिल डोंगरेचा खोटेपणा उघड झालाय. डोंगरेचं अपहरण झालं नव्हतं अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. ते दारूच्या नशेत दुचाकीवरून पडल्यानं जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. नवी मुंबईमध्ये मुंबईमधील तिसरं विमानतळ उभारलं जातं आणि या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतेच विमानाची उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे. विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे, त्यामुळे अंगणवाडीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेमध्ये चिमुकल्यांना शैक्षणिक धड्यांसह नाश्ता पोषण आहार मिळणार आहे. 31 मे पर्यंत नवा आदेश लागू असेल आणि 9 जून पासून पूर्वीचं वेळापत्रक लागू होईल. मुलं शाळेत जाण्याआधी आता पालकांचीच परीक्षा होणार आहे. जून महिन्यामध्ये मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना एप्रिलपासून कसोटी द्यावी लागणार आहे. पहिली प्रवेशासाठी 2 चाचणी होणार आहे आणि त्यानंतर या मेळाव्यानंतर शाळा प्रवेशोत्सवासंदर्भात विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये स्वागत केलं जाईल. सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंत असा नवीन उच्चांक गाठला असल्याचं बघायला मिळत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,300 रुपये झालाय. चांदीचा दर प्रति किलो 1,03,800 रुपये झालेला आहे. हे दोन्ही दर जीएसटीसह आहे आणि रुपयांमधील आतापर्यंतचे सर्वोच्च असे हे दर म्हणावे लागते. नवी मुंबईमध्ये करंजा बंदरावर मासळीचा भाव वाढलाय. पापलेट, सुरमई, हलवा, जिताडाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. मासळीची आवक घटल्यानं दरात वाढ झाली, त्यामुळे मासे खवय्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहे. होळीनिमित्त कोळी बांधव सुट्टीवर गेल्यानं मासेमारी बंद आहे. भविष्यात उन्हामुळे सर्वात जास्त बळी जाणार आहे. खास करून मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे. मुंबईसह 9 शहरांना अलर्ट देण्यात आलाय. शरीरावर उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं, हा इशारा अभ्यासकांनी दिलाय. विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवर गेलाय. चंद्रपूरमध्ये राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, गडचिरोली आणि वाशिम या ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पार गेलं. नागपूर आणि वर्धा या ठिकाणी कमाल तापमान 39 अंशांच्या पार गेलं. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. आगामी मान्सून हंगामात चांगला पाऊस बरसणारचा अंदाज अपेक या संस्थेने वर्तवला. दक्षिण गुजरात, गोवा, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागामध्ये एप्रिल ते जून दरम्यान अवकाळीची शक्यता वर्तवली जाते. नंदुरबारमध्ये रंगपंचमी निमित्त जगदंबा देवी अवताराची मिरवणूक काढण्यात आली असल्याचं बघायला मिळालं. रात्री उशिरा या मिरवणुकीची सांगता झाली आणि ही मिरवणूक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळेस उपस्थित राहिले. शिमग्याच्या शेवटच्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पालखी सोहळा पार पडलेला आहे. प्रत्येक घरी देवीच्या पालखीचं वाजत गाजत आगमन करण्यात आलंय. यावेळेस प्रत्येक घरी पालखीची विधिवत पूजा करून नवसही फेटला जाण्याची परंपरा आहे. यावेळेस देवीची पालखी नाचवली जाते. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. यावेळेस त्यांना केशरयुक्त चंदन आणि गुलाल लावण्यात आलाय. याशिवाय विठ्ठलावरती गुलाबी रंगाची उधळण करण्यात आलेली आहे. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत सुमारे 1.25 महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरू असते. त्याची आज सांगता झाली. नाशिकमध्ये आज रहाडीमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. जुन्या नाशिकमधील 7 रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा होतो. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जुन्या नाशिकमधील रस्त्यावरील वाहतूक रात्री 8 वाजेपर्यंत बंद असणार आहे. पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. शिर्डीमध्ये साई समाधी आणि साई मूर्तींवर आकर्षक रंगांची उधळण झाली आहे. साई मूर्तीला कोट्यवधी रुपयांची आभूषणं घालण्यात आली आहे. आज 4 वाजता रंगांची उधळण करत साई रथाची मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे. कोल्हापुरात रंगपंचमी निमित्त तरुणाई विविध रंगांमध्ये न्हाऊन निघताना दिसतेय. सप्तरंगांची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा देत त्यांनी रंगपंचमी साजरी केली आहे. सांगलीत रंगपंचमीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. विविध शाळांमध्ये रंगपंचमीचं आयोजन झालं. शाळकरी मुलांनी देखील रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली.
सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मुलींना आता वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहे. मात्र या संदर्भात मुलींनी तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केलं जाते. प्रकरणी कुलसचिव कुलगुरूंना पत्र लिहून मुलींनी दादही मागितली आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं. वायू प्रदूषण नियंत्रण विभागानं याबाबत आता पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना इस्लामाबाद येथून धमकीचा मेसेज आलेला आहे. चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली आहे. दरम्यान धमकीचा मेसेज करणारा नंबर इस्लामाबादचा आहे. मेसेज कोणत्या उद्देशाने पाठवला याचा तपास सध्या सुरू आहे. MSRDCमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची असा दावा रोहित पवार करतायत. नागपूर महिला पोलिसाचा विनयभंग झाल्यानंतर वातावरण तापले. विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले तर पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृह मंत्रालयानं दिले. राज ठाकरे यांच्या मनसेची 23 मार्चला नवीन रचना होणार असल्याचं देखील बघायला मिळतंय. या संदर्भात आपण जर बघितलं तर औरंगजेब आणि छावावर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं. औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे आणि 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहे असा मोठा दावा आंबेडकरांनी यावेळेस केला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा मिळाला आहे. 8 वर्षांपूर्वीच्या मारहाणी प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. नाशिकमध्ये 2017 मध्ये एकाच आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी न्यायालयानं कडू यांना 1 वर्षाची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड हा ठोठावला होता.